नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया कशी करायची याविषयीची माहिती घेऊया. हळद काढणीनंतर शिजवण्यासाठी त्वरित सावलीत किंवा पाल्याखाली साठवण करावी आणि 4 ते 5 दिवसांमध्येच हळदीवर शिजवण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडाची प्रतवारी करून घ्यावी. हळद शिजवल्यामुळे बुरशी आणि इतर जीवाणू यांचा नाश होऊन हळकुंड रोगमुक्त राहतात. हळकुंडांवरील धागे आणि इतर दुर्गंधी येणारे घटक निघून जातात. हळदीतील शर्करा राखून ठेवला जातो. हळद शिजवल्यामुळे वाळण्याची प्रक्रिया लवकर होते. वाफेच्या सहाय्याने संयंत्राने हळद शिजवण्यासाठी मशीन वापरलं जातं. याला बॉयलर असं म्हणतात. या संयंत्रामध्ये 4ही दिशेला साधारणतः 250 किलो हळद सामावली जाईल एवढ्या क्षमतेचे 4 लोखंडी ड्रम असतात. संयंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी 2 टाक्या उपलब्ध असतात. पाणी उकळण्यासाठी 1.5 तासाचा अवधी पुरेसा आहे. पाणी उकळल्यानंतर तयार झालेली पाण्याची वाफ पाईपद्वारे 4ही लोखंडी ड्रममध्ये आत सोडली जाते. योग्य पद्धतीने हळद शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालच्या बाजूने असलेल्या नळाद्वारे पाणी टिपकायला सुरुवात होते. पाणी येऊ लागताच हळद शिजली आहे असं समजावं किंवा शिजलेलं हळकुंड मध्यभागी हलकेच मोडलं असता बारीक तारा दिसल्या पाहिजेत. वाफेच्या साहाय्याने संयंत्राने हळद शिजवणं ही एक सुधारित पद्धत आहे. या पद्धतीचे काही फायदेही आहेत. ते म्हणजे ड्रममधली संपूर्ण हळद योग्यरित्या शिजते. हळदीचा दर्जा योग्य राखला जातो. कुरकुमींचं प्रमाण हळदीत आहे तसं साठवलं जातं. एका बॅचमध्ये साधारणपणे 200 किलो कंद आणि दररोज 8 तासात 40 क्विंटल हळद कंद उकळता येतात. हळद कंदाची 200 किलोची एक बॅच उकळण्यासाठी सुमारे 25 ते 30 किलो सरपणाची आवश्यकता असते. केवळ 3च माणसं एका दिवसात 40 क्विंटल हळद कंद उकळू शकतात. कुशल मजुरांची यासाठी आवश्यकता नसते. घरातले लोक हे काम करू शकतात. त्यामुळे मजुरांच्या खर्चामध्ये बचत होते. केवळ वाफेवर उकळल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात. पारंपरिक पद्धतीत कंद वाळण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. परंतु या सुधारित पद्धतीत कंद वाळण्यासाठी 1 आठवडा पुरेसा होतो. या सुधारित पद्धतीत सलग उकळण्याच्या पद्धतीमुळे इंधन आणि वेळ कमी लागतो. शिजवलेली हळद 12 ते 15 दिवस उन्हात चांगली वाळवावी. हळद वाळताना पहिले 4 दिवस 2 इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू नये. लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद 20 ते 30 मिनिटांसाठी पसरवण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. त्यामुळे हळकुंडाची तूट होत नाही. हळद वाळवताना कठीण जागेवरती किंवा ताडपत्रीवर वाळवावी. हळद वाळत घातल्यानंतर आवश्यकतेनुसार 1-2 वेळा हलवून घ्यावी. अशा प्रकारे सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.